शांत झोपेची कथा. मधाचा गोड सापळा. आता हळूहळू शांत बसा. शरीर सैल सोडा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. आजचा दिवस संपला आहे. तुमचं मन आता विश्रांतीकडे वळत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. आणि आता आपण एक शांत सुंदर गोष्टीत प्रवेश करतो. एक छोटस गाव होतं. त्या गावात एक जुनी लाकडी टेबल होती. टेबलावर एक काचेची बरणी ठेवलेली होती. त्या बरणीत भरलेला होता सोन्यासारखा चमकणारा मध. रात्र शांत होती. चांदणं अलगद त्या टेबलावर पडत होतं. वाऱ्याची मंद झुळूक आणि त्या मधाचा गोड सुगंध हळूहळू हवेत पसरत होता. अचानक काही माशा त्या सुगंधाकडे आकर्षित झाल्या. त्या हळुवारपणे जवळ आल्या. सुरुवातीला त्या फक्त काठावर बसल्या. थोडासा मध चाखला. तो इतका गोड होता, इतका आकर्षक, की त्यांनी पुन्हा एकदा चाखला. आणि मग अजून थोडं. हळूहळू त्या मधाच्या आत खोल जात राहिल्या. प्रत्येक वेळेला त्या विचार करत होत्या, फक्त अजून थोडस, फक्त एक शेवटचा घास. पण त्या लक्षात घेत नव्हत्या की त्यांचे पाय आता त्या चिकट मधात अडकत चालले होते. सुरुवातीला त्यांना काही वाटलं नाही. पण काही वेळाने त्यांना हलायला कठीण वाटू लागले. त्यांनी उडायचा प्रयत्न केला. पंख फडफडवले. पण त्यांच्या पंखावरही मध लागला होता. जड, चिकट, आणि आता त्या उडू शकत नव्हत्या. जितका त्या सुटण्याचा प्रयत्न करत होत्या, तितक्याच त्या खोल अडकत होत्या. आणि हळूहळू त्या पूर्णपणे त्या गोड सापड्यात अडकल्या. ही गोष्ट खूप साधी आहे, पण खूप खोल आहे. कधी कधी जी गोष्ट आपल्याला खूप गोड वाटते, तीच हळूहळू आपल्याला बांधून ठेवते. सुरुवात नेहमीच निरागस असते. थोडा आनंद, थोडं सुख. पण जर आपण जागरूक राहिलो नाही, तर ते सुख आपल्या स्वातंत्र्यावर परिणाम करू शकतं. खरं स्वातंत्र्य म्हणजे कधी थांबायचं हे जाणणं. आता तुमचं मन शांत होत आहे. शरीर हलकं वाटत आहे. श्वास मंद होत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. सगळे विचार दूर जात आहेत. जसं शांत चांदणं रात्री पसरतं, तसंच तुमच्या मनात शांतता पसरत आहे. आणि आता तुम्हाला गोड शांत झोप लागेल. खूप गोड झोप. शुभरात्री.